हप्ता आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे. त्याच्या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3,000 बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुम्हाला पण तब्बल 2 हप्ते देखील एकत्रितपणे सोडण्याचा मोठा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींची पूर्णपणे चिंता मिटवली जाणार असून आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे चिंता मिटवली जाणार असून आता लाडक्या बहिणींना तब्बल एक नव्हे तर दोन हप्ते देखील एकत्रितपणे सोडण्याचा मोठा निर्णय देखील घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पाडल्यामुळे आता लाडक्या बहिणींची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये, कारण की आता लाडक्या बहिणींसाठी 2 हप्ते देखील एकत्रितपणे सोडण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता तरी तुम्हाला देखील या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून एक बातमी समोर आलेली आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींना बाद देखील करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण हे काम केले नाही तर तुम्हाला पण या ठिकाणाहून बाद करण्यामध्ये येईल आणि तुम्हाला पण 2 हप्ते देखील मिळणार नाहीये. आता या ठिकाणी लक्ष द्या, लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी समोर. आता देखील जर तुम्ही पण लाडक्या बहिणी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे तुम्ही पण या व्हिडिओला अर्धवट बघू नका. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेला आहे हा व्हिडिओ. जर तुम्ही पण हा व्हिडिओ अर्धवट बघितला तर तुमचे देखील मोठे नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे देखील व्हिडिओला पूर्ण बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पण पहिल्यांदा चाललेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बहिणींनो. आता या ठिकाणी लक्ष द्या, लाडक्या बहिणींना खुश करण्यामध्ये आलेलं आहे. लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी पूर्णपणे इच्छा पूर्ण करण्यामध्ये आलेली आहे. खूप काही दिवसापासून लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता कधी येणार, म्हणजेच की मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींच्या डोक्यामध्ये घुमरत होता. आता हाच प्रश्न देखील तुमचा पूर्णपणे दूर झाला आणि तुम्हाला देखील आता मार्च महिन्याचा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा हप्ता देखील मिळणार. असे 2 हप्ते देखील लाडक्या बहिणींना एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार असून आता लाडक्या बहिणींना पूर्णपणे चिंता करायची गरज नाहीये. आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण एक चिंता मोठी या ठिकाणी सामोरे जावं लागत असेल या चिंताला. ती चिंता म्हणजे देखील एप्रिल महिना पूर्णपणे अर्धा संपत आलेला असून आता देखील काही लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा काय म्हणल्यापेक्षा पूर्ण लाडक्या बहिणींना देखील हप्ता मिळालेला नाहीये, तो म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता देखील थकवीत असल्यामुळे लाडक्या बहिणी मोठ्या चिंतेमध्ये आहे. लाडक्या बहिणींना काय करावे ते उमजत नाहीये, कारण की आता मार्च महिन्याचा देखील हप्ता लाडक्या बहिणींना जमा झाला नाहीये आणि लाडक्या बहिणींना देखील आता पूर्णपणे चिंता वाटत होती. मार्च महिन्याचा हप्ता केव्हा येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी देखील पूर्णपणे करत होत्या. आता देखील या ठिकाणी त्यांची प्रतीक्षा संपलेली असून आता त्यांना देखील मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी एक नव्हे तर 2 हप्ते, मार्चचा नव्हे तर मार्चसह एप्रिलचा बिन हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार असून आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते देखील एकत्रितपणे मिळणार असल्याचे चित्र समोर आलेले असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा हा निर्णय पार पाडल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता लाडक्या बहिणींना किती रुपये देखील मिळणार आहे, किती रुपयापर्यंतचा निधी देखील लाडक्या बहिणींसाठी सोडण्यामध्ये आलेला आहे. आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण मार्च महिन्याचे 1,500 रुपये, त्याचबरोबर मार्च महिना झाल्याच्या नंतर एप्रिल महिन्याचे देखील 1,500 रुपये देखील या ठिकाणी टाकण्यामध्ये येणार असून आता तुम्ही पण अजिबात चिंता करू नका. आता देखील तुम्हाला एकूण टोटल 3,000 रुपयापर्यंतचा निधी देखील मिळणार. एकूण देखील 2 हप्त्याचा निधी एकत्रितपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील जमा करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण मार्च महिन्याची लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील मार्च महिन्याची हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. त्याचबरोबर देखील एप्रिल महिन्याची पण प्रतीक्षा तुम्हाला करायची गरज नाहीये, कारण की आता एप्रिल आणि मार्च 2 हप्ते देखील
लाडक्या बहिणींना एकत्रित येणार आहे. आता यामधून काही लाडक्या बहिणींना बाद देखील करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण हे दोन महत्त्वाचे कामे अधुरे ठेवलेले असेल किंवा तुम्ही पण ते पूर्ण केलेले नसेल तर आता तुम्हाला पण देखील बाद करण्यामध्ये येणार असून तुम्हाला देखील हे महत्त्वाचे कामे लवकरात लवकर पार पाडावे लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला पण अडीअडचणीचा सामना देखील होणार नसून तुमच्या देखील थेट बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पैसे पडणार असल्याचे चित्र समोर या ठिकाणी आले असून आता देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डीबीटीचा देखील उल्लेख झाल्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 2 हप्ते देखील एकत्रितपणे देखील टाकण्यामध्ये येणार असून आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे देखील लाडक्या बहिणींना 2-2 हप्त्याचे पैसे एकत्रित येणार असल्याचे चित्र समोर आल्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2 कामे करणं अत्यंत गरजेचे देखील ठरणार असल्यामुळे तुम्ही पण जर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी देखील हे 2 महत्त्वाचे कामे अत्यंत गरजेचे आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 2 महत्त्वाचे कामे बघून घेऊ, जे 2 महत्त्वाचे कामे देखील बहिणींना करणं अत्यावश्यक ठरल्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळेल. आता लाडक्या बहिणींना डीबीटीच्या माध्यमातून हा पैसा मिळणार आहे. ही जी 2 हप्त्याची रक्कम आहे ती डीबीटीच्या द्वारे देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी मिळणार आहे. आता यामधून काही लाडक्या बहिणी बाद देखील करण्यामध्ये आल्यामुळे आता देखील 2 कामे तुम्हाला करणं गरजेचे आहे. तर चला आपण या ठिकाणी बघू कोणत्या लाडक्या बहिणींना किती वाजेपर्यंत रक्कम मिळणार आहे. काय काय लाडक्या बहिणींना आज हप्ता मिळणार, तर काय काय लाडक्या बहिणींना उद्या मिळणार आणि काय काय लाडक्या बहिणींना परवा हप्ता मिळणार आहे. अशा 3 दिवसामध्ये देखील लाडकी बहीण योजनेच्या पूर्णपणे पात्र ठरलेल्या महिलांच्या बँकेच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा त्याचबरोबर देखील मार्च महिन्याचा असे 2 हप्ते देखील एकत्रितपणे मिळणार असल्याचे चित्र देखील समोर आलेले आहे. सरकारच्या माध्यमातून मोठी बातमी समोर हाती लागलेली असल्याचे या ठिकाणी समोर आलेले आहे. सूत्रांद्वारे देखील पूर्णपणे माहिती आपल्या समोर आलेली असून आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो GR देखील टाकण्यामध्ये आलेला आहे त्या GR मध्ये पूर्णपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की आता देखील आज उद्या व परवा अशी या 3 दिवसामध्ये बहिणींना देखील डीबीटीच्या माध्यमातून रक्कम मिळणार. फक्त देखील त्याच बहिणींना मिळणार ज्या बहिणींचे 2 कामे पूर्ण असणार. ज्या बहिणींनी 2 कामे पूर्ण केलेले असेल त्याच बहिणींना देखील आता थेट लाभ मिळणार आहे. तर चला कोणते असणार ते 2 कामे, ते 2 कामे हे आपण लवकरात लवकर बघूया. पण ती वेळ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे ती वेळ देखील आपण या ठिकाणी बघूया. आज देखील काय काय लाडक्या बहिणींना मिळणार, तर चला कोणत्या वेळेपासून लाडकी बहीण योजनेचे 2-2 हप्ते मिळायला सुरुवात देखील होणार आहे, कोणत्या वेळेला देखील पूर्णपणे लाडक्या बहिणींना हप्ता मिळण्याचे चान्सेस वाढणार आहे आणि त्या दिवशीपासून त्या वेळेपासून लाडक्या बहिणींना आज तर त्या वेळेनंतर पैसे मिळायला सुरुवात होईल. उद्या देखील आणि परवा देखील असे या 3 दिवसामध्ये देखील तुम्हाला हे हप्ते मिळायला सुरुवात देखील होणार असून आता देखील तुम्हाला पण ती वेळ बघणं गरजेचे आहे. कोणत्या वेळेला मिळणार, तर ती वेळ असणार आहे 12ची. आज दुपारी 12 वाजल्यानंतर देखील डीबीटीच्या माध्यमातून देखील डीबीटीचं बटन दाबून लाडक्या बहिणींना हा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार असून डीबीटीद्वारे देखील त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार असल्याचे चित्र देखील समोर असल्यामुळे तुम्ही पण आता जर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला देखील पात्र राहण्यासाठी 2 कामे करायला सांगितलेली आहे. जे 2 कामे लाडक्या बहिणींनी जर केले नाही तर त्यांना थेट बाद देखील ठरण्यामध्ये येणार असून त्यांना पण आता बाद करण्यामध्ये येईल. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 2 महत्त्वाचे कामे बघू, जे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे आहे. जर तुम्ही पण ते केलेले नसेल तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे हे 2 महत्त्वाचे कामे. जर तुम्ही पण ते अधुरे ठेवलेले असेल तर चला लगेच आपण बघू ते 2 कामे. आता त्यामध्येच एक महत्त्वाचं काम असणार आहे EKYC. आता जर तुम्ही पण EKYC केलेलं नाही किंवा EKYC तुमची चुकलेली असेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर EKYC दुरुस्त करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेले असून तुम्ही पण लवकरात लवकर तुमची EKYC करून टाका. जर तुमची EKYC चुकलेली असेल किंवा तुम्ही पण ती चुकून अधुरी ठेवलेली असेल तर तुम्हाला ती पूर्ण करावीच लागेल. समोरचं महत्त्वाचं दुसरं काम म्हणजे तुमचं आधार अपडेट करणं आणि तुमच्या बँक खात्याशी लिंक करणं. ज्या लाडक्या बहिणींचे आधार अपडेट नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आधार अपडेट करून घ्यावे आणि त्यांच्या बँक खात्याशी लिंक करावे, जेणेकरून त्यांना पण अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार. हे 2 महत्त्वाचे कामे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे तुम्हाला पण ते करणं पूर्ण गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पण हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका. आणि तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं, ते
तेही तुम्ही लवकरात लवकर करूनच टाका अशी इच्छा बाळगतो.